मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षक भरती महाराष्ट्रामध्ये जी पवित्र पोर्टलच्या मार्फत केली जाते त्या बाबतीत एक नवीन परिपत्रक निघालेलं आहे. ते परिपत्रक दिनांक 26 मे 2026 आहे आणि या परिपत्रकानुसार पवित्र पोर्टल मार्फत जे काही शिक्षक भरती केल्या जाते आणि पवित्र पोर्टलवर खाजगी व्यवस्थापनाच्या ज्या अनुदान प्राप्त शाळा आहेत त्यांना आपल्या ज्या जाहिराती अपलोड करण्याची तारीख दिली होती, तुम्हाला माहित आहे. आणि ती तारीख होती 30 मे 2026. आणि आता या तारखेमध्ये बदल झालेला आहे आणि तो बदल का झालेला आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मित्र, आपल्या या महाराष्ट्रामध्ये शाळांना सध्या सुटी आहे आणि नवीन शैक्षणिक सत्र वेगवेगळ्या विभागामध्ये तुम्ही जर बघितलं तर विदर्भ रिजन आहे, यामध्ये जवळपास 26 जूनच्या पुढे शाळा सुरू होतात आणि महाराष्ट्रामधला जो उर्वरित भाग आहे त्यामध्ये 15 जून पासून शाळा सुरू होतात. आणि अशी अपेक्षा होती की 15 जून पासून शाळा सुरू होत असल्यामुळे 15 जूनच्या अगोदर शिक्षक भरती व्हायला पाहिजे, कारण संच मान्यता नुकतीच आटोपलेली आहे. परंतु संच मान्यतेमध्ये सुद्धा फार मोठी गडबड यांनी केलेली आहे. कनिष्ठ महाविद्यालयाच्या संच मान्यता नुकताच त्या शाळांना मिळालेल्या आहेत ऑनलाईन, आणि यामध्ये त्यांनी बरेचसे बदल केलेले आहेत. आणि हे बदल केल्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर बरेचसे शिक्षक जे आहेत ते सरप्लस झालेले आहेत किंवा ते पार्ट टाइम होण्याचा दाट शक्यता निर्माण झाली. त्याचं कारण आहे की कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जे वर्कलोड कॅल्क्युलेट होते त्या वर्कलोड सायन्स विभागामध्ये आपण जर बघितलं तर 20 विद्यार्थ्यांची आतापर्यंत एक प्रॅक्टिकलची बॅच कन्सिडर केल्या जात होती. परंतु आता 20 विद्यार्थ्यांऐवजी ती जी प्रॅक्टिकलची बॅच आहे, तो जो प्रॅक्टिकलचा गट आहे तो आता 40 विद्यार्थ्यांवर नेलेला आहे. त्यामुळे विज्ञान विभागामध्ये जे काही फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या विषयाचे जे काही शिक्षक आहेत, जे परमनंट आहेत, ते सुद्धा आता काय पार्ट टाइम होतात काय, अशी एक नवीन भीती निर्माण झालेली आहे. दुसरा भाग असा आहे की जाहिराती अपलोड करण्याचा जो काही दिनांक आहे तो दिनांक सुद्धा वाढवण्यात आलेला आहे आणि तो दिनांक आता 15 जून पर्यंत करण्यात आलेला आहे. त्यामागचं जर महत्वाचं कारण कोणतं असेल तर बिंदू नियमावली हा त्याच्या मागचं एक महत्वाचं कारण त्यांनी दिलेलं आहे. म्हणजेच काय, तर बऱ्याचशा शिक्षण संस्थांची बिंदू नियमावली ही अपडेट नसल्यामुळे त्यांना जाहिराती अपलोड करता येत नाही. म्हणजे सर्वप्रथम त्यांना संच मान्यता झाल्यानंतर त्यांना बिंदू नियमावली अपडेट करावं लागते आणि त्यांची एकदा बिंदू नियमावली अपडेट झाल्यानंतरच त्यांना जाहिराती अपलोड करता येतात. आता प्रश्न असा आहे की ह्या ज्या अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थांचे संस्था चालक आहेत हे अगोदरच पवित्र पोर्टलवर नाखुश आहेत. त्यांना पवित्र पोर्टल मार्फत त्यांच्या संस्थेमध्ये जे शिक्षक बांधव येतात ते त्यांना असं म्हणू आपण 99% मंजूर नाही. त्यांना असं वाटते की हा आपल्या अधिकारावर शासनानं आणलेली गदा आहे. परंतु शासनाने मार्फत जे शिक्षक भरती होते त्यामध्ये जो काही त्याच्यामध्ये ज्या काही त्रुट्या आहेत त्या त्रुट्या दूर करण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे जी आर काढलेले आहेत. त्यामधला सर्वात महत्वाचा जी आर जो आहे तो असा आहे की अगोदर खाजगी व्यवस्थापनाकडे वैध इंटरव्ह्यू त्यांनी जर ऑप्शन स्वीकारला
तर एकाच 10 म्हणजे एका पोस्टसाठी 10 उमेदवार पाठवल्या जात होते. परंतु ते आता तो रेशो बदलून, ते प्रमाण बदलून शासनाने आता एकाच 3 या प्रमाणात त्यांना शिक्षक उमेदवार टॅटच्या गुणवत्तेनुसार पाठवले जातील. आणि यावर सुद्धा त्यांची नाराजी आहे. आणि यावर खासगी शैक्षणिक संस्थेचं जे युनियन आहे ते युनियन सुद्धा कोर्टामध्ये जाण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे ह्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत, ह्या शैक्षणिक संस्था त्यांची बिंदू नामावली सुद्धा अपडेट करण्यात दिरंगाई करत आहेत. आणि जर बिंदू नियमावली जर त्यांची अपडेट झाली नाही तर त्यांना पवित्र पोर्टलवर त्यांच्या जाहिराती अपलोड करता येत. हे शासनाच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे. म्हणून शासनाने आता आणखी एक पत्र, नवीन एक परिपत्रक काढलेलं आहे. त्या परिपत्रकावर आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करायची आहे. लेटेस्ट परिपत्रक आहे शिक्षक भरती विषयीचं 26 मे 2026 हे परिपत्रक आहे. आणि या परिपत्रकामध्ये शासनाची काय भूमिका आहे, या खाजगी व्यवस्थापनाच्या ज्या काही म्हणजे व्यवस्थापक मंडळ आहे त्यांच्याविषयी ते आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घ्यायचं आहे. त्यासाठी मी ते पत्र आता या स्क्रीनवर शेअर करतो. आपण त्या पत्राचं रीडिंग करू आणि त्याच्यामधल्या प्रत्येक मुद्द्यावर आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करायची. त्या दृष्टिकोनातून हे जे परिपत्रक आहे हे शिक्षक उमेदवारांच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं आहे. कारण त्यांना सुद्धा म्हणजे एक आशा लागलेली आहे की आता जाहिराती आल्या, जाहिराती आल्यानंतर आपल्याला प्रिफरन्स येतील आणि प्रिफरन्स आल्यानंतर आपण एकदा प्रिफरन्स लॉक केल्यानंतर आपल्याला मुलाखतीसाठी पाठवल्या जाणार आहे. परंतु मित्रो, या तारखांमध्ये बदल होत असल्यामुळे यामध्ये ही जी शिक्षक भरती आहे पवित्र पोर्टल मार्फत त्यामध्ये थोडीशी दिरंगाई होते आहे. ती दिरंगाई का होते आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे. आपल्याला त्यावर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करायची आहे. बघा, हे परिपत्रक आहे आणि हे परिपत्रक आहे 26 मे 2026 आहे. आणि हे माननीय शिक्षण आयुक्त यांनी काढलेलं परिपत्रक आहे. आणि त्यांनी विषय दिलेला आहे इथं, पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीसाठी बिंदू नामावली तपासणी करण्याबाबत. ते बऱ्याचशा खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा आहेत त्यांची बिंदू नामावली अजूनही तपासल्या गेलेली नाही. आणि मित्र, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की जोपर्यंत बिंदू नामावली तपासल्या जात नाही तोपर्यंत या खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांना जाहिराती अपलोड करता येत नाही. कारण याच्यामध्ये एक लॉजिक आहे. सर्वप्रथम त्यांना संच मान्यता करावी लागते. संच मान्यतेनुसार त्यांच्याकडे कोणत्या विषयाच्या किती पोस्ट ह्या रिक्त आहेत त्या त्यांना म्हणजे शिक्षण विभागाकडून मान्यता घ्यावी लागते. ती मान्यता आल्यानंतर मग त्यांना बिंदू नियमावली तपासावं लागते आणि त्या बिंदू नामावलीनुसार तिथं रिझर्वेशन फॉलो करावं लागतं. ही याच्यामधली एक पद्धत आहे. म्हणून त्यांनी असं केलेलं आहे की 26 मे 2026 ला जे पत्र काढलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी विषय टाकलेला आहे की पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीसाठी बिंदू नामावली तपासणी करण्याबाबत. पुढे त्यांनी म्हटलंय, आदरणीय सर, आपणास विदित आहे की राज्यातील शिक्षक पदभरतीची कार्यवाही राज्यस्तरावरून पवित्र प्रणाली मार्फत करण्यात येते. त्यानुसार सन 2025-26च्या संच मान्यतेनुसार मंजूर कार्यरत रिक्त पदे विचारात घेऊन शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 नुसार राज्यातील शिक्षक पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे. याकरिता सर्व व्यवस्थापनांना त्यांच्या रिक्त पदांच्या जाहिराती पोर्टलवर नोंद करण्यासाठी दिनांक 1 मे 2026 ते 31 मे 2026 या कालावधीत सुविधा देण्यात आली आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की खाजगी व्यवस्थापनाच्या ज्या शाळा आहेत आणि ज्या शाळांची बिंदू नामावली अपडेट आहे अशा शाळांना 1 मे 2026 ते 31 मे 2026 पर्यंत त्यांच्या जाहिराती अपलोड करण्याची सुविधा पवित्र पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पण आता याच्यामध्ये काय अडचण निर्माण झाली
ती अडचण त्यांनी पुढं सांगितलेली आहे. त्यावर सुद्धा आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्र त्यासोबत चर्चा करायची आहे. तत्पूर्वी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर याला जरूर लाईक करा. तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे अशा प्रकारची जी काही माहिती आपल्याकडे उपलब्ध होते ती माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत शेअर करण्याचा हा एक उद्देश आहे मित्र. यापूर्वी शिक्षक पद भरतीसाठी आवश्यक बिंदू नामावलीची माहिती तयार ठेवण्याबाबत या कार्यालयाकडून दिनांक 17/10/2025, 26/3/2026 व 8/5/2026 रोजी सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत. तथापि बहुतांश व्यवस्थापनाकडून अद्यापही बिंदू नामावली तपासणी अपूर्ण असल्यामुळे पोर्टलवर जाहिराती नोंदवण्यात आलेल्या नाहीत असे निर्देशनास येत. त्यांनी असं सांगितलं की यापूर्वी आम्ही 3 तारखांना 3 परिपत्रक काढलेले आहेत आणि महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या काही खासगी व्यवस्थापनाच्या शाळा आहेत त्यांना आम्ही असं सांगितलेलं आहे की तुम्हाला जर पवित्र पोर्टलवर जाहिरात टाकायची असेल तर तत्पूर्वी तुम्हाला तुमची बिंदू नामावलीची तपासणी करून घ्यायची आहे. परंतु बऱ्याचशा शाळांनी बिंदू नामावलीची तपासणी न केल्यामुळे त्यांना पवित्र पोर्टलवर 31 मे 2026 पर्यंत जाहिराती अपलोड करता आलेल्या नाही. मग अशा शैक्षणिक संस्थांसाठी त्यांनी आणखी एक एक पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. म्हणजेच त्यांनी काय केलं तर जाहिराती अपलोड करण्याची जी काही तारीख आहे ती तारीख मित्र हो त्यांनी वाढवून दिलेली आहे. ती तारीख त्यांनी 15 जून 2026 केलेली आहे. म्हणून त्यांनी पुढे असं दिलेलं आहे या परिपत्रकामध्ये की शिक्षक पद भरतीची कार्यवाही शैक्षणिक वर्ष 2026-27 करिता कालमर्यादेत पूर्ण होणे आवश्यक आहे. म्हणजे 2026 ते 2027 हे जे शैक्षणिक वर्ष आहे या शैक्षणिक वर्षामध्ये शिक्षक भरतीची जी काही कार्यवाही आहे ते विशिष्ट कार्यमर्यादित पूर्ण करणं गरजेचं आहे. त्यामुळे सर्व व्यवस्थापनांनी तातडीने बिंदू नामावलीची तपासणी करून पोर्टलवर जाहिरात नोंदवणे आवश्यक आहे. म्हणून ज्या काही खासगी व्यवस्थापनाच्या अनुदान प्राप्त शाळा आहेत, टक्केवारीवर अनुदान प्राप्त शाळा आहेत, अनुदानास पात्र अशा ज्या काही शाळा आहेत त्यांनी आपली या बिंदू नामावलीची तपासणी ताबडतोब करून घ्यावी असं त्यांनी इथं दिलेलं आहे. तथापि बहुतांश व्यवस्थापनाकडून अद्यापही बिंदू नामावली तपासणी अपूर्ण असल्यामुळे पोर्टलवर जाहिराती नोंदवण्यात आलेल्या नाहीत असे त्यांना सध्या त्यांना दिसलेलं आहे. म्हणून त्यांनी पुढे असं सांगितलेलं आहे की शिक्षक पद भरतीची कार्यवाही शैक्षणिक वर्ष 2026-27 करता कालमर्यादित पूर्ण होणे आवश्यक असल्याने सर्व व्यवस्थापनांनी तातडीने बिंदू नियमावलीची तपासणी करून पोर्टलवर जाहिरात नोंदवणे आवश्यक आहे. तरी पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी जास्तीत जास्त व्यवस्थापनांची बिंदू नामावली तपासणी होऊन पोर्टलवर जाहिरात नोंदवण्यासाठी दिनांक 15 जून 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत. म्हणजे आता शैक्षणिक वर्ष जे सुरू होते ते शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये ज्या काही खासगी व्यवस्थापनाच्या शाळा आहेत त्यांनी बिंदू नामावली तपासून घ्यावी आणि एकदा त्यांची बिंदू नामावली तपासणी झाल्यानंतर त्यांनी 15 जून 2026 पर्यंत त्यांना एक मुदतवाढ दिलेली आहे. तोपर्यंत त्यांनी जाहिराती अपलोड कराव्या आणि 15 जून 2026 पर्यंत त्यांनी जर जाहिराती अपलोड केल्या नाहीत तर अशा शाळांचे बहुतांश शाळांचे जे काही शिक्षक भरती आहे ते शिक्षक भरती होणार नाही आणि जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं अध्यापनाच्या दृष्टिकोनातून नुकसान होणार आहे. म्हणून त्यांनी एकदा पुन्हा जाहिराती अपलोड करण्यासाठी 15 जून 2026 ही मुदतवाढ दिलेली आहे. त्या अनुषंगाने आपल्या विभागातील शैक्षणिक संस्थांच्या बिंदू नामावली तपासणीची कार्यवाही दिनांक 15 जून 2026 पूर्वी पूर्ण करण्यासाठी आपल्या अधीनस्थ सहाय्यक आयुक्त मागास वर्ग कक्ष यांना आपल्या स्तरावरून सूचना दिल्यास मी आपला आभारी राहील. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलंय की जे काही मागासवर्गीय कक्ष आहे त्यांनी आपल्या स्तरावरून या खाजगी शैक्षणिक संस्थांना सूचना द्यावी आणि 15 जून 2026 पूर्वी त्यांनी आपली
बिंदू नामावली तपासून घ्यावी आणि एकदा बिंदू नामावलीची तपासणी झाली की त्यांनी त्यांच्या शाळांच्या ज्या काही रिक्त पदांच्या जाहिराती आहेत त्या जाहिराती पवित्र पोर्टलवर अपडेट कराव्या, अपलोड कराव्या असं यांनी या परिपत्रकानुसार सूचित केलेलं आहे. आणि काही गोष्टी अशा आहेत म्हणजे थोडस ह्या खाजगी शैक्षणिक संस्था यांचा जो कारभार आहे तो कारभार थोडासा ढेपाळलेला आहे. त्यांनी तो कारभार जर व्यवस्थित केला आणि एका विशिष्ट कालमर्यादेमध्ये त्यांनी जर आपली बिंदू नामावली तपासून घेतली तर ही शिक्षक भरती पुढील शैक्षणिक सत्रामध्ये लवकरात लवकर पूर्ण होईल आणि आपले जे शिक्षक उमेदवार आहेत जे या शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत त्यांना लवकरात लवकर ऑर्डर मिळून ते रुजू होतील व महाराष्ट्रामध्ये जे काही विद्यार्थी आहेत शाळांमध्ये जे अध्यापनापासून वंचित आहेत, ज्यांना अध्यापन करण्यासाठी शिक्षक नाहीत, त्यांना शिक्षक सुद्धा मिळतील अशा दृष्टिकोनातून हे परिपत्रक शिक्षण आयुक्त यांनी काढलेलं आहे मित्र. आणि या परिपत्रकावर आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर चर्चा केलेली. तर ही एक शिक्षक भरती बाबतीत लेटेस्ट अपडेट होती. ती अपडेट मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे. आणि आता मी आजच्या आपल्या या चर्चेला पूर्णविराम देतो. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद.